पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्तुतिः। 14व्या अध्यायातला 24वा श्लोक आहे, ज्याच्या ठिकाणी सुखदुःख समान झालेलं आहे, ज्याच्याजवळ ढेकूळ मातीचा दगड आणि सोनं हे सगळं काय आहे समान वाटतं आहे। कोण प्रिय आहे कोण अप्रिय आहे अशा तऱ्हेचं जे काही असलेलं द्वंद्व आहे हे ज्याच्या ठिकाणी नाही, आता प्रिय आणि अप्रिय समानच झालेलं आहे। आणि कोणी केलेली निंदा अथवा स्तुती हेही समान आहे। हे सगळं समानता म्हणजेच ते द्वंद्व भाव पचवण्याकरता त्याच्याकडं धैर्य आहे पक्क। पण ते का तर ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहेत। आत्मस्वरूपाच्या ठिकाणची त्यांची जी वृत्ती ती स्थिरावल्यामुळं वर अंतःकरणात जे अशा तऱ्हेचे द्वंद्वभावाचे असणारे जे काही लहरी किंवा परिणाम होत असतात त्याचा त्यांच्या ठिकाणी काही परिणाम होत नाही। परिणाम म्हणजे वरचीवर अंतःकरणातच हे सगळं उभं राहतं आणि अंतःकरणातच जिरतं। हे स्वस्थ आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत ते आहेतच। तरी वस्त्राशी पाठी पोटी नाही सुता वाचून किरीटी ऐसे सुये दिटी चराचर मद्रूपे। जसं वस्त्र आहे त्या वस्त्रामध्ये असलेलं सगळं काही ते सूतच आहे, उभंही सूत आहे आणि आडवंही सूत आहे। एका सुताशिवाय वस्त्र कसं बनल? त्या सुतालाच रंग दिला म्हणजे त्या रंगाचं ते वस्त्र, रंग नाही दिला तरी सूत आहे तेच आहे, त्याचंच उभे आडवे धागे केले म्हणजे वस्त्र तयार होतं। तसं हे सगळं समोर दिसत असलेलं जगत हे केवळ मदरूपे माझ्याच रूपाचं आहे, मीच आहे तो सगळा बनलेला। जे जे सजीव आहे ते पण माझ्याचमुळे आहे, ते तर आपल्या लक्षात येईल। कारण सजीवाला कोण देतं चेतना तर परमात्माच आहे। आणि निर्जीवाला चेतना नाही असं जरी आपल्याला वाटत असलं तर त्याचं अस्तित्व कसं आहे? वास्तविक तिथं चैतन्यच नाही असं म्हणता येत नाही। कारण इथं सजीवाच्या ठिकाणी चैतन्य आहे, कारण अंतःकरण आहे म्हणून ते चैतन्याचा आविष्कार बाहेर पडतो। निर्जीवाच्या ठिकाणी स्थावराच्या ठिकाणी अंतःकरण नाही, पण परमात्मा सर्वव्यापी म्हणल्यावर तिथं नाही असं कसं होईल? तो आहे म्हणून दगडाचा दगडपणा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टीला आहे पण आहे। हे सगळं स्थावरसुद्धा भगवंताच्याच अस्तित्वात आहे आणि जंगमसुद्धा भगवंताच्याच अस्तित्वात आहे। इथपर्यंत कालचा श्लोक आणि ही ओवी कालच्या प्रवचनात आपली झाली होती। म्हणोनी सुख दुःखा सारिके कांटाळे आचरे ऐसे रिपू भक्ता जैसे हरीचे देणे। एकंदरीत काय आहे की काही जरी झालं तरी सुख काय आणि दुःख काय हे कसं निर्माण होतात आपल्या ठिकाणी? तर अनुकूल भाव झाला आणि अनुकूल भावाप्रमाणे तिथं आपल्याला जे काही अनुकूलता आहे ती प्राप्त झाली की सुख होतं, आणि प्रतिकूल भाव झाला की प्रतिकूलता आली की तिथं दुःख होतं। पण हे सुख दुःख किंवा हर्ष शोक हे मनाच्या उर्मीत, मनानं याच्या ठिकाणी ह्याला सुख म्हणलं, याला दुःख म्हणलं म्हणजे हे जे आहे ते तुमचं जे काही मन आहे ते मन ठरवतं हे सुख आहे हे दुःख आहे। आता त्या मनाच्या ठिकाणी सुद्धा परिवर्तन झाले। मनही आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झालं।
त्या मनाच्या ठिकाणी जर काही मनपणा नाही, जसं तुकोबाराय सांगतात की सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते करी ध्यान विठोबाचे. मनालाच जर विठोबाचं ध्यान करायची सवय लागली तर मग ते त्या ध्यानाशी एकरूप होऊ लागलं. मग सुखदुःखाचा निवाडा ते कशाला करते? त्याच्या दृष्टीने परमात्मा हेच सुखाचं स्थान आहे. तेव्हा याला द्वंद्व म्हणायचं. आपल्याजवळ आपण जे काही नित्य आहोत, दिवसभरापासून संध्याकाळपर्यंत कधी सुखाचं कधी सुखाचं सतत चाललेलं असतं. अधिक सुख जर त्या दिवसात मिळलं तर आम्ही ठरवतो हा दिवसच सुखाचा झाला. मग निव्वळ सुख नसतं, दुःख थोडं असतंच. आणि ज्या दिवशी निव्वळच सारखं दुःख झालं तो दिवस दुःखाचा झाला. त्या दिवसाला आधिक्य कशाचं आहे ह्याच्यावर ठरवतो हे सुखाचा दिवस दुःखाचा दिवस. पण सुख कशाने ठरवलं? तुम्हाला जे काही मनात इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या की झालं सुख, मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही की झालं दुःख. यालाच त्याने अनुकूल आणि प्रतिकूल असं म्हटलेलं आहे. हे त्याच्याजवळ जर कधी उभं राहत असतं तर भेदज्ञानानं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आल्यानंतर भेदज्ञानच राहिलं नाही. आणि काही जरी झालं तरी त्याच्या आचरणामध्ये आता हा शत्रू आहे, हा मित्र आहे किंवा हा भक्त आहे असं काही नाही. देवाने पाहिलं आहे की जे काही आपल्या ठिकाणी आले, मग भक्त बनून जरी आले तरी भगवंतानी त्यांचा उद्धार केला, आणि शत्रू बनून जे आले त्यांचा उद्धार केला. जे कोणी असतील त्यांचा उद्धार केला. असं एक वाटतं की आता समजा पूतना आहे आणि बालवयातच भगवंताला मारण्याकरता आले, पण जेव्हा तो जास्तच तिच्या सगळ्या अंगातलं रक्त शोषायला लागला तेव्हा त्या पूतनेनं त्याच्याकडं पाहिलं आणि भगवंताने तिच्याकडं पाहिलं. मग भगवंताच्या दृष्टीमुळं तिच्या ठिकाणी जे काही विकारी भाव होते ते संपले. दुसरी शंका आम्हाला अशी येते की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग ही कशी काय सायुज्याला गेली? हिच्याजवळ कुठं ज्ञान आहे? तर त्याला काही थोडेसे आडाखे आहेत की भगवंतानी लगेच त्याला ज्ञान नाही देऊन टाकलं सायुज्य असं जरी म्हणत असले तर ज्ञानप्राप्ती करता त्याला एक जन्म मिळतो आणि त्यात ती ज्ञानप्राप्ती करून घेते आणि मग ती मुक्त होते. हे जे मधले आहेत ते मधले आपल्या ठिकाणी काय आहे की तेवढ्या गोष्टी सांगायची गरजच नाही. पूतनेचा उद्धार झाला म्हणजे झाला. तो लगे झाला का थोड्याशा कालावधीत झाला हा गौण विषय. पण पूतना उद्धरली, शिशुपाल उद्धरला, हे सगळे शत्रूच होते ना. शत्रूचा सुद्धा उद्धार तिथं करतो भक्त, भक्ताचाही करतो. भक्ता राखे पायापासी दुर्जना संहारी. आता दुर्जनाचा संहार केला असं वाटतं, पण असं सांगायचं की दुर्जनत्वाचा संहार केला, त्याचं दुर्जनत्व हाणून पाडलं. पण दुर्जनत्व वेगळं नसतं ना, ते त्या मनुष्यातच आकारित असतं. मनुष्यच त्या अंतःकरणाचा बनलेला असतो, म्हणून त्याला मारावं लागलं, दुर्जनत्व मेलं. काय होतं की जे कोणी असे असतात दुर्जन, आणि त्यांना जर कुठं काहीतरी शिक्षा झाली. एक जण ग्रस्त होता, त्याने काय केलं की विठ्ठल मंदिराला लात मारून दार उघडलं, लाता घातल्या त्याच्यावर. उघडायचं कोणी लावलं रे, कोणी लावलं रे, उघडलं. आणि 3-4 दिवसातच त्याचा पाय कशाच तरी चरखात अडकला गेला. ही शिक्षाच आहे ना. म्हणजे भगवंतानी काय केलं की तुझ्या गुन्ह्याला शिक्षा आहे. आता तो जो गुन्हा आहे तो तुझ्या हातून झाला, त्याची शिक्षा मिळाली, म्हणजेच ते तर दुर्जना संहारी, त्याचं जे दुर्जनत्व आहे ते आता हे दिसून आलं ना. हे ज्यांच्या लक्षात आलं की याने असं केलं तर त्याची शिक्षा मिळेल. दुसरे कशाला करतील? मग दुसरे म्हणतील ना नको बाबा पाय तोडून घ्यायला. अर्थातच दुर्जनत्व कमी होत चाललं. एरवी तरी सहजे सुखदुःख तैच सेविजे, देह जळी होई जे मासोळी जाई. आता त्याला उदाहरण दिलं की सुखदुःख कोणाजवळ आहे, सुखदुःखाचा भोग कोण घेतं? तर जसं पाण्यात असलेली मासोळी पाण्यातच राहते,
तिला पाणी सोडून जर कुठं बाहेर काढलं तर जिवंत राहील का? मासा पाण्याच्या बाहेर कसा जिवंत राहील? मग पाणी हेच त्याचं जीवन असल्यामुळं त्याच ठिकाणी तसं ज्याचं देह हे जीवन झाले, देहाला धरून त्याचं वागणे, देहाच्या मीपणात ज्याचं वागणे, त्याला सुख दुःख आहेच. तो कोणत्या गोष्टींनी सुखी होईल आणि कोणत्या गोष्टींनी दुःखी होईल हे सगळ्या मनुष्याचं समान नसतं. कोणी जसा सत्वगुणी मनुष्य असला आणि कुठंतरी प्रवचनाला गेला आणि त्याला मनाला आवडतं असं जर त्या प्रवचनातला विषय निघाला तो सुखी होतो. तिथंच एखादा काही कारण नसताना, काय बाहेर पाऊस आला म्हणा, कुठं काय झालं म्हणा, आणि त्याला मंदिरात यावं लागलं, तिथं चाललं होतं प्रवचन, हा होता तमगुणी. आता ते प्रवचन ऐकायला लागल्यावर त्याला वाटलं डोकं दुखायला लागले, होय काय करावं आता. आता त्या प्रवचनाचं ह्याला दुःख होते, याला सुख होते. म्हणजेच कोण कोणत्याला अनुकूल मानतो, कोण कोणत्याला प्रतिकूल मानतो, हे ज्याच्या त्याच्या अंतःकरणातल्या गुणाप्रमाणे, आणि तसं तसं त्याला सुख दुःख होतं. त्याच्यासाठी दिलं देह जळी. जसं मासोळी पाण्यामध्येच राहिल्यावर पाणी हेच जीवन मानते, तसा देह हे जीवन ज्यांनी मानले त्याच्या ठिकाणी सुखदुःख हा भाव उभा राहतो. आता ते तवतेने सांडिले आहे, स्वस्वरूपी सीच मांडिले, सस्यांती निवडले बीज जैसे. आता त्याला उदाहरण दिलं. आता ते तवतेने सांडिले, ते म्हणजे देहाभिमान. वर आलं का नाही देहजळी, मग ते तव म्हणजे ज्यांनी देहाभिमान सोडून दिला आहे त्याच्या ठिकाणी मग अहमपणा जर नसला तर संपला का तो मनुष्य? जसं मी म्हणतो आणि मीपणा नसेल तर मग लाकडासारखा ओंडका होऊन पडेल. म्हणजे तिथं मीपणा आहे पण स्वस्वरूपाचा आहे. आता स्वरूपाचं जे स्फुरण आहे, स्वरूपाचा जो मीपणा आहे तो त्याच्या ठिकाणी उभा राहतो. आणि त्या मीपणात असल्यामुळं त्याच्या ठिकाणचा पूर्वीचा देहाभिमानाचा मीपणा निघून गेला आणि आत्मस्वरूपाचा मीपणा राहिला. हे उदाहरण दिलं की जसं बियाणे, मग एक दाणा आपण जमिनीत पेरला, म्हणजे आपल्याजवळचे जे काही पेरणी केली तेवढे दाणे गेले, पण एका दाण्याला कणीस आलं कितीतरी दाणे आले. म्हणजे एकच बीज पुन्हा अनेक रूपानं तुमच्या पुढं उभाच राहिलं. तसं आता एकदा आत्मस्वरूप जागं झालं की आत्मस्वरूपानं बाहेर काही असू द्या, मग इंद्रियाचे व्यवहार होऊ द्या आणि कर्मेंद्रियाचे होऊ द्या किंवा देहाचे होऊ द्या, यांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा मी असल्यामुळं बाह्य व्यवहाराचं काही होत नाही. का ओग सांडोनी गंगा, रिघोनी समुद्राचे अंग, निस्तरली लग बघा खळाळाची. एकंदरीत जोपर्यंत आपल्या ठिकाणी काय असतं की काही एक स्थिरता आली नाही, स्वस्वरूप अनुभवाला आलं नाही, तोपर्यंत आपण मला कळतं ह्या भावनेतून काहीही बोलत असतो. काय ह्याच्यामध्ये आहे तुकोबारायचं एक प्रमाणे, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. म्हणजे ज्याच्याजवळ अनुभव नाही तो केवळ बडबडतो. त्याला उदाहरण दिलं की समुद्राला एकरूप झाली गंगा. आता तिचं पाणी समुद्राशी एकरूप झाल्यावर तिचं खळाळ राहिला आहे का? जोपर्यंत खळाळ होता तोपर्यंत पाणी आवाज देत होतं. पाण्याचा झोत इथं तरी आपल्याला समुद्राजवळ थोडंफार पाणी स्थिरावतं. जिथून येते हिमालयात तिथं तुमचं आमचं बोलणं ऐकू यायचं नाही, एवढा जोरात तिचा आवाज आहे. खळखळ खळखळ वाहिलेला. माणसाला बोलायची असली तर ऐकू जात नाही. गंगाच काय, जेवढ्या अलकनंदा असू द्या, मंदाकिनी असू द्या, सगळ्या नद्यांचं मोठे आवाज. पुढं आल्यावर ती स्थिरावली थोडी, कारण पात्र मोठं झालं, पाणी पसरलं, पण खळाळ असतोच ना, वाहण्याचा प्रवाह असतो. तो जसा समुद्रात मिळाल्यानंतर थांबतो, तसं याचं निष्करण हाव, काहीतरी मिळवण्याची जी असलेली आशा, हे सगळं थांबतं आणि तो त्या ठिकाणी स्थिर होतो. तेवी आपण पाची जया, वस्ती झाली गा धनंजया,
तया देही आपैसया सुख तैसे दुःख. आता त्याच्या ठिकाणी जसं काय आहे की आत्मस्वरूपाचं भान एकदा निर्माण झालं की मग काही नाही, मग देह तर आहेच ना. असं सांगतात की जनक राजा एका अंगाला भोग प्राप्त करून घ्यायचा आणि दुसऱ्या अंगाला त्याग करायचा. म्हणजे एकाच असं एक सांगतात की एक बाजूला उटणं लावते, तेल लावते, तर दुसऱ्या बाजूला अग्नीने चटके द्यायचे. म्हणजे त्याला काय आहे की हे इकडचं ऐश्वर्य आणि तिकडचं सगळं हे समान आहे असं दाखवायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी जशा काय होतं, एक गोपीचंद म्हणून राजा होता आणि त्याला स्त्रिया त्या आंघोळ घालायला गेल्यावर त्याला आपलं उटणं लावायला लागल्या, तेल लावायला लागल्या, मग त्याच्या ठिकाणी आपलं काय अभ्यंग स्नानासाठी. पण हे सगळं चालत असताना एकदम पाठीवर गरम पाण्याचा थेंब पडला. ते म्हणलं अजून तर काही पाणी नाही, काही नाही, माझ्या अंगावर गरम पाणी कुठलं पडलं आहे. म्हणून त्यांनी वरती पाहिलं, तो खाली बसला होता तिथून वरती पाहिलं तर वरती गच्ची आणि त्या गच्चीवर त्याची आई उभं होती आणि आईच्या डोळ्यातनं पाणी आलतं आणि त्याच्या पाठीवर पडलेलं. ही मैना होती. आणि मग त्या गोपीचंद म्हणला आई राजमाता, आणि हिला रडू कशाचं आलं, हिच्या डोळ्यातनं पाणी कसं. मग ते सगळं बाजूला सारलं. काय झालं तुला, तुला कशाचं काय वाईट वाटतं, का तुझ्या डोळ्यातनं पाणी आलं. ते म्हणले आत्ता हे सगळं तुझ्या देहाचे सोपस्कार चाललेत, पण मग तुझं कसं व्हायचं पुढं. कारण ह्या होत्या ते जालंधरनाथाच्या भक्त होत्या. आणि मग म्हणलं आई मग आता मी काय करू. म्हणले जा शरण जालंधरनाथाला. म्हणजे या आईनं आपल्या मुलाचं एवढं सगळं चाललं आहे, पण हे देहाचेच निस्ते काय आहे चाललेले वरचे सगळी सेवा आहे. आत्मा त्याचं ठिकाणी भानच नाही. ते निर्माण जिथं होतं तिथं काय आहे, मग त्या देहाला सुख असो किंवा दुःख असो मग काही वाटत नाही. त्याच गोपीचंदानं जालंधरनाथाकडून दीक्षा घेतली आणि सांगितलं तुला दीक्षा आता कच्ची, अजून पक्की देणार आहे. त्याच्या आधी जा, त्या तुझ्या राजवाड्यात जा, तुझ्या जेवढ्या राण्या आहेत त्यांच्या दारात जा आणि भिक्षा माग. मग हा भिक्षा मागायला राणीला की तुम्ही कशाला असल्यात पडला आणि तुम्ही कशाला गोसावी झाला. एक एकीने आवळून धरायचं त्याला. कोणाला जेवढं काय त्याचा अवयव सापडतील, कोणी पाय धरलेत, कोणी हात धरलाय, कोणी अंगाला मिठी घातली, हा स्तब्ध उभा. आणि त्या सगळ्या आता किती वेळ रडणार, किती वेळ त्याला शेवटी बाजूला झाले की म्हणलं वाढा भिक्षा आणि गेलं निघून. म्हणजे तिथं गेलं तरी ह्याच्या मनाला आता काही भुरळ पडत नाही. हे जालंधरनाथांनी परीक्षा घेतली त्याची. आता तू कारण प्रेमाची जागा ती आहे ना, मग त्यात तुला जर काय झालं नाही तर तू जगात कुठेही हिंडशील. हे जसं एकदा का त्या देहाबद्दलचा आप्तभाव निघून गेला की सुख आणि दुःख दोन्ही समानच झालं. रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले, आत्मा रामा देह आतले द्वंद्व तैसे. आता तिथं एक उदाहरण दिलं की रात्र आणि उजाडणं ह्या दोन गोष्टीत. रात्री काय अंधारच आहे आणि उजाडलं म्हणजे मग सगळीकडं दिसतं. ते हे दोन्ही समान कोणाला आहे तर धारणा. धारणा म्हणजे खांब, एखाद्या चौकातला खांब, एखाद्या रस्त्याच्या कडेचा खांब, त्याला धारणा असं नाव आलं. या खांबाला काय रात्र काय आणि उजाडलं काय, त्याला जसं दोन्ही समान आहे त्याच्या ठिकाणी दोन्ही काही जसं नाही. आत्मा रामा देहा आतले द्वंद्व तैसे. तसलं आत असलेला जो आत्मा आहे आणि त्याच्याशी ज्याचं अंतःकरण एक रूप झालं आहे त्याला ह्या द्वंद्वभावाचं काही वाटत नाही. कारण द्वंद्वभाव हा भेद आहे आणि भेद अज्ञानातून जन्माला येतो. अज्ञानाच्या ठिकाणी भेद आहे. अज्ञानाच्या भेदातून अनुकूल प्रतिकूल आहे. अनुकूल प्रतिकूलातलं प्रतिकूल प्राप्तीला नको नको, अनुकूल प्राप्तीला पाहिजे पाहिजे असं करून जे आपल्या हातून क्रिया होतात त्यामुळं पापपुण्य येतं आणि पापपुण्यानं पुन्हा शरीर प्राप्त होतं. ही काय आहे चक्रिकापत्ती. ह्या चक्रिकापत्तीत जोपर्यंत आपण आहे कधी तर देहभाव आहे तोपर्यंत, पण त्या देहाचंच काही राहिलं नाही तर द्वंद्वही राहिलं नाही, म्हणजे भेदही राहिला नाही.
पै निद्रिताचेनी अंगेशी साप तैशी उर्वशी तेवी स्वरूपस्था सरीशी देही द्वंद्वे. आता त्या उदाहरणामध्ये काही गोष्टी अशा आहेत की झोपी गेलेला मनुष्य आहे आणि तो जसं झोपीत असल्यावर त्याच्या शेजारी काय ह्याला काय त्याचं भान आहे. मग उदाहरण दिलं आहे, त्याच्या शेजारी एखादा सर्पच आला तरी ह्याला काय कळणार नाही, किंवा एक उर्वशीच आली, स्त्रीच आली. आता झोपलेल्या माणसाला स्पर्शाचंच जर ज्ञान तिथं होत नाही तर काय आहे काय कसं कळणार. असं उदाहरणं झालीत की काही शेतकरी असतात, शेतात झोपायला जातात आणि मग झोपताना आपलं काहीतरी उशाला घ्यायचं, पण ते उशाचं गेलं सरकून आणि एक काहीतरी सर्प आला आपला तिथं त्याला थोडं कपडे बिपडे त्याची त्याला ऊब वाटली, तिथं झोपला. मग ह्याला उशाचं सरकतंय कसं म्हणून त्यांनी ओढून घ्यायचं खाली डोक्याखाली. पण हा सर्प आहे त्या सर्पाला मी ओढतो ह्याचं त्याला भानच नाही. कधी जागा होईल तेव्हा तो बघणार हे उशाला काय, आपलं गेलं कोणीकडे हे काय आलं. एकंदरीत काय त्याला जसं त्यावेळेस समजत नाही त्याचं उदाहरण दिलं. सर्प काय न उर्वशी काय दोन्ही सारखेत. सर्प म्हणजे का सांगितलं तर भय आहे. जर जाणीव झाली समजा तो सर्प म्हणजे कसा असतो, शरीराला चिटकला तर थंड असतो, थंडाची जाणीव झाली की जागा होतो मनुष्य, हे थंड काय लागलं. मग भयानं पळल, अंतरुणातनं अगोदर पळल, मग तिथं काय असेल ते पाहिल. आणि उर्वशी आणि स्त्रीचा स्पर्श झाल्यानंतर तो त्या ठिकाणी काय असेल ते भाव त्याचे जागे होतील. म्हणजे एक पाहिजे नको नको होईल आणि एक पाहिजे पाहिजे होईल असं तिथं नाही. कारण का तर स्वरूपस्था म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी असल्यामुळं ही द्वंद्वच उरली नाहीत. हे आवडतं आणि हे आवडत नाही हे काही राहिलं नाही. म्हणोनी तयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही रत्ना गुंडे या काही नेणजे भेदू. तेव्हा त्याच्याजवळ आता शेण आणि सोनं हे दोन्ही सामानच झालं. रत्न आणि दगडाचा गुंडा दोन्ही किंवा गारगोटी, रत्न आणि गारगोटी या दोन्ही जरा साम्य आहेत, त्याचंही काही नाही. म्हणजे हिरे मानके यातलं काहीच राहिलं नाही. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. आता त्यात काय आहे, सोनं काय रूप काय माती काय. कारण हे सोनं हिरा हे मातीतूनच येतात. सोनंसुद्धा सोन्याची खाणच असती, मातीतून येतं. हिरासुद्धा हिरेची खाण आहे. वास्तविक कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो आणि सोन्याची मातीच असती. ती सगळे कण कण गोळा करायचे, त्या मातीला सगळं धुवून काढायचं, मग ते सोन्याचे सगळे कण एकत्र करायचे आणि मग स्वच्छ झालेल्या सोन्याचं पुन्हा काहीतरी आपली एक आकार निर्माण करायचा. लगड म्हणा, बिस्किट म्हणा, काय असेल ते असेल. पण ते सगळं करण्याकरता केवढे तरी 8 तास आहेत. हे सगळं सोनं धुवून त्याचे कण एकत्र करणं, पुन्हा त्याला स्वच्छ करून अगदी शुद्ध सोनं करणं, म्हणून सोनं महाग आहे. इतके सगळे 8 तास करावे लागतात त्याला. म्हणून एकंदरीत काय दोन्ही कुठून आलं, जमिनीच्या पोटातून. म्हणून मग ते सुद्धा एक प्रकारची मातीच आहे. असा या दोन्ही गोष्टी झाल्या. आता दुसरी गोष्ट अशी की साधू पुरुष सोन्याला महत्त्व देत नाहीत. जे साधू पुरुष असतात त्यांच्या तुम्हाला कधी हातात अंगठी दिसायची नाही, त्यांच्या गळ्यात कधी काही असलेलं साखळी दिसायची नाही, काही नाही. कारण त्यांना त्याचं काहीच नाही घालणार. एखाद्याने त्यांना बळच दिलं तर ते कधी काढून टाकतील, कुठं पडलं हे सुद्धा कळायचं नाही. इतकं त्यांच्याबद्दल त्या सोन्याबद्दल काही आकर्षणच त्यांच्या ठिकाणी नाही. मग सोनं असो, हिरे असो, माणकं असो, रत्न असो, सगळं जे काही आहे ते त्यांना या सगळ्या बाकीच्या हीन वस्तू, शेण, माती, त्याच्यापेक्षा हे असं काही वेगळं राहिलं नाही. घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. आता त्यांच्या ठिकाणी सुद्धा स्वर्गाचे भोग आले काय आणि वाघासारखं संकट आलं काय. काही असं सांगतात. एक कलकत्त्याची निमाई नावाचे साधू, एकदा का त्यांच्या भजनाला रंग भरला
की ते कुठं जंगलात उभा आहे का कुठं मंदिरात उभा आहे का रस्त्यात, काही नाही, ते त्यात तल्लीन व्हायचे. आणि त्यांच्याबरोबर जे काय होते, यांच्याबरोबर जेवायला खायला मिळतं आहे म्हणून मागं मागं चालणारे. असंच एका अंधाराची वेळ आणि जंगलामध्ये त्यांचं भजन सुरू झालं. रंगले ते भजनात. मग हे जे आजूबाजूला होते, आता ह्यांचं भजन कधी संपल तेव्हा मग काय असेल ते असेल. मग त्यांनी इकडं तिकडं पाहिलं तर 2 डोळे चमकलेले दिसायला लागले. अरे अंधारात डोळे कशाचे चमकतेत? मग त्याच्यातले एका झाली, हा तर वाघ आहे, वाघाचे डोळे आहेत, पळा. हे सगळे आपलं काय कुठं वाट सापडेल तिकडून पळून गेले. हे मात्र भजनातच. सकाळी हळूहळू आले, काय झालं आहे त्यांचं बघावं. ते अजूनही भजनच चालू. म्हणजे तो वाघ कुठे गेला, कुठे गेला काय माहीत. याचा अर्थ त्यांच्या दृष्टीनं वाघ आहे आणि त्याचं एक संकट आहे हेही राहिलं नाही. कारण बाहेर भय आणि दुसरं काय आहे की स्वर्ग नावाचा भोग, ह्या दोन्ही गोष्टी अंतःकरणातून त्याच्या प्रकारच्या इच्छाच नाहीत. त्यामुळं आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे. तर ती जी बुद्धी आहे, वास्तविक भेद कुठं बुद्धीतच असतो. बुद्धीच भेदानं अंगीकृत होते आणि मग ती सगळी आपला भेदभाव बाहेर काढते. आता बुद्धीच आत्म्याशी एकरूप झाली. आपल्याजवळ कसं आहे, पहिलं परमात्म्याचं ज्ञान बुद्धीत आलं. पण बुद्धीत पूर्वीचेच जे काही संस्कार आहेत, त्या सगळ्या अंशानं ती बुद्धी ह्या ज्ञानाला तसं बनवती ना. मग काय, जसं ते पूर्वी सांगतात की मोठ असायची, बैलांची मोठ, आणि पाणी यायचं आणि त्या वाफ्यात पडायचं त्या थारोळ्यात. पण बैल मागं पुढं सरकत असताना सगळे माती त्याच्यावर, शेण त्याच्यात पडायचं. हे पाणी त्यात पडले की पाणी झालं, सगळं शेण मिश्रित झालं, माती मिश्रित झालं. तसंच गढुळलेलं पाणी पुढं जायचं. विहिरीतलं पाणी तसं नाही ना. पण हे पाणी बाहेर आल्याबरोबर त्या असलेल्या वाफ्यातच ही सगळी घाण असली की एक व्हायचं. तसं पहिलं जे ज्ञान आहे ते शुद्ध आहे आणि बुद्धीत आल्यावर हे सगळं अडकलेलं आहे ना पूर्वीचंच, त्याच्यात ते सगळं मलिन होतं. पण ज्याची बुद्धी शुद्ध झाली तिथं भेदच उरला नाही. मग हे आत्मबुद्धीला यांच्या ठिकाणी भेद नसणारे असे आहेत. निवटले न उपवडे, जळिलले न विरुढे, साम्य बुद्धी न मोडे तयापरी. आता ज्या बुद्धीच्या ठिकाणी भेद संपला त्याला साम्यता आली, समभाव. त्याला उदाहरण दिलं की जसं मनुष्य गेला आहे, मृत्यू आहे, मृत्यू पावल्यावर तो पुन्हा उठून बसल, त्याला जिवंतपणा येईल असं कधीच शक्य नाही. तो मृत्यूचं झाला म्हणल्यावर संपला. दुसरं उदाहरण दिलं की बीज भाजलं, आता ते पुन्हा उगवणीला कुठलं आलं, त्याची उगवण शक्तीच संपली. त्याचे जे उगवण्याचे अंकुर असतात ते अंकुर सगळे जळून गेले. त्यामुळं भाजलेलं बी जसं उगवणार नाही तसं साम्यतेला आलेली बुद्धी कधीच बदलणार नाही. काही होऊ द्या, त्या बुद्धीच्या ठिकाणी काही किती तिच्यावर काय अनेक प्रकार आले तरी त्या ठिकाणी काही होत नाही. हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो, का नीच म्हणून निंदिजो, परी नेणे जळो विजो, राखोंडी जैसी. आता जसा भेद त्यांच्याकडचा गेला, मागं आपल्याला 5व्या अध्यायात विषय झाला आहे की जे जे काही ही गाय आहे आणि हा काय आहे दुसरा काही आहे, हे श्वपचैन हा ब्राह्मण आहे असं त्यांच्या ठिकाणी नाही. हत्ती किंवा गाय असा भेद नाही आणि ब्राह्मण आणि अत्यंत नीच असा कुणी असा भेद नाही. तसं इथे दाखवल्यात की हा ब्रह्मदेव आहे आणि मग त्याची स्तुती करा, आणि हा नाही, हा कुणीतरी सामान्य, ह्याची निंदा करा, असे दोन्ही भाग तिथं नाहीत. त्याला उदाहरण दिलं की जसं जळून गेलेली राखोंडी, तिला पोळणंही माहीत नाही आणि तिच्या ठिकाणी आता विजवा म्हणायचंही कारण नाही, ते संपलेलंच आहे. राखोंडीत जसा दोन्ही प्रकारचा भाव नाही, पेटून पुन्हा अग्नितत्व तयार करायचंही नाही आणि पुन्हा विजवा म्हणून त्याच्यावर पाणी टाकायची गरज नाही, ते विजलेलंच आहे. तसं यांच्या बुद्धीच्या ठिकाणी या दोन्ही द्वंद्वभावाच्या कोणत्या स्तुती आणि निंदा हे दोन्ही नाही.
तैसी निंदा आणि स्तुती नये कोणेची व्यक्ती नाही अंधारे का वाती सूर्या घरी. तसं निंदा आणि स्तुती यांच्याजवळ नाही. त्याला उदाहरण दिलं की अंधार आणि दिवा लावला म्हणजे दिव्याचा उजेड असं सूर्याच्या घरी कधीच व्हायचं नाही. आपल्यात काय आहे की अंधारलं की दिवा लावावा लागतो आणि उजाडलं की सगळं दिवे बंद करायचे, मग सगळीकडे उजेडच. तसं तिथं रात्रही नाही आणि दिवस नाही. सूर्य जसा काय आहे की दोन्ही गोष्टीपासून वेगळा आहे, तसं यांच्या ठिकाणी यातलं काही नाही. ही पूर्णता जी आहे ती तयार झालेली असल्यामुळे बुद्धी समभावात आहे. अगोदर आपण श्लोकामध्ये पाहिलं की समभावाच्या ठिकाणी स्वस्थ आहे. समदुःख सुख स्वस्थ म्हणजे हे स्वस्थता कुठं आहे तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि ह्या द्वंद्वाचे त्याच्यावर काही परिणाम होऊ नयेत याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचा लागतो तो धीर. यांच्याजवळ तो धीर आहे, धैर्य आहे. त्यामुळं मग कुणी काही करो, हे करा नाही तर आम्ही तुम्हाला हानमार करू, आमकंच करू. ते म्हणले काय करायचं ते करा, मी यात नाही म्हणजे नाही. असं जे काही त्यांच्या ठिकाणी भाव असतो तो पूर्ण आहे. कारण आत्मतत्वाच्या ठिकाणी बुद्धी एकरूप झालेली, मग समत्व तिथं आलं. आता द्वंद्वाचा काही परिणाम तिथं होत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.